म्हणतात हिला काही मान आहे आज इकडे कार्यक्रम आहे म्हणून पुढे पुढे करते म्हणून. हो हो नटवायला आली असेल. अगं सगळीकडे इथं मी करते म्हणून हे सगळं होत आहे. म्हणजे काय बिचारी असली सगळी असली. अगं सकाळ त्यांना मीच आहे इथं एकटीच खपते. एकटीच खपते नाही तर काय जग बाई नाही येत मदतीला. त्या बाजून जातात माझ्या मला मिरचून दाखवतात. काय तिथं मंगळसूत्र घालून दाखवीन, काय तिथे एक हार घालून दाखवीन, काय एकीचं तर काय साडीच नाकरा अशी तिची फिरवीत राय. आता ही एवढी मुरटते ते बाकीच्या बायका मुरटणार नाही ती काय. अगं मी मुरटणार म्हणजे काय. अगं इथली मी सदस्य आहे अध्यक्ष आहे. अध्यक्ष आहे मग तुझा गट कुठचा आहे बघ. अगं बचत गटाची अध्यक्ष आहे मी म्हटलं बघ. बचत गटाचे अध्यक्ष. अगं हो. मग तुझा नवरा काय करतो ग. अगं माझा नवरा काय सांगू तुला. अगं लग्न झालंय तिथपासून फसली आहे. अगं काय झालं तरी काय. अगं ह्या विरांमधला एक पण बार त्याला शिल्लक ठेवलेला नाही. नुसता रोज संध्याकाळ सकाळ संध्याकाळ तिथं जातो. अगं म्हणजे तुझा नवरा बेवडा आहे तर. अगं होय आता सांगायची पण लाज वाटतं. 4 माणसात मला किती जण ओळखतात माहितीये काय. तुला काय बेवडाच भेटला इथं काय निर्व्यसनी तुला कोण भेटलाच नाही. अगं काय सांगू राधे लग्न व्हायच्या अगोदर मला काय स्वप्न दाखवलेली. माझी मुंबईला खोली आहे, विरारला चांगली खोली आहे, कामाला अमुक आहे, माझ्या घरात तमुक आहे आणि लग्न होऊन बघते तर काय वर्षात गप आहे. त्याला नुसता संसाराचं वाटोळं करून टाकणार. चांगल्या चिकण्या मुलींचा हात तर लपडा आहे. गोवा गुटखा दारुडा असलाच नवरा यांना आवडतो. साधा मुलगा नको. अगं आता राधे काय करायचं. आमच्या घरची पण परिस्थिती लय गरीब. आयशी वक्त आपला लहान वयातच लगीन लावला म्हणून काय दारुड्याबरोबर लग्न करायचं का. तुला काय अक्कल नाही. लग्न करून झाले शाप. अगं काय सांगू तुला नुसती मरीमर. सकाळी 4 वाजता उठते, नवऱ्याचा डबा करते, त्यात नकावडी माझी पोरं 2 ती जातात शाळेला. सासू सासरा जागेवर त्यातली द्यायला लागतं चहा पाणी आणि त्यात माझी सासू तिची वाचा गेली कधी नाही ती. अगं सकाळी जे फॉर्म उघडली ना संध्याकाळी 4 वाजताची गप नाही व्हायची. इथे सासू आली असेल तर रात्री सकाळी जाऊन तुझा वाटोळ करून टाका. मी काय कमी आहे वय. होय होय दिसते तर ऐकते. दिसत असले बारीक ना तरी आहे अजून तर मी ताट. दिसत असले बारीक तरी आहे अजून तर मी ताट. हे पप्प्या माझ्या नादाला लागलं नाही तर आई तुला. अहो हिच्या नादाला लागून तुम्हाला फायदा काय. आधी तिचा जगू एवढा नवरा. आता एक तुम्हाला चान्स आहे. हिचा नवरा काय बेवडा आहे कुठं पडून असेल त्या हिला घेऊन जा. बेवडा जरी असला तरी माझा नवरा आहे तो. काय का बेवड्या नवऱ्याचा असू दे ग. तेवढाच आपल्या या विरारच्या रस्त्यांचा मोजमाप करीत जातो आता. तुझा नवरा. अरे बाई आपण बाजारात जायचं म्हणतोय. हो की ग. पण आपल्या रस्त्याची माहिती नाही. अगं तुला तरी माहिती आहे का. अगं तुला तरी माहिती आहे का ग. ए बाई कोण आहे का तुझ्या असं लक्षात. अगं ए हिला विचार ना त्या वरच्या आईची शेवटचा तिथून शांता. ही अगं ही बदली विचार बघू तिला माहिती आहे का. अगं तुला काय माहिती आहे का. नाही तिला माहिती. अगं ए बाई तुमचा आवाज दे बघ कोण असेल तर. असं म्हणते ती वरच्या आईची मावशी आहे बघ. तिला आवाज देऊन बघू का गं? दे बघ. पण आवाज जर का एक तर कालच तिचा आणि माझं भांडण झालं. ती नेहमीच भांडत असतेच वाटतं. बघ आवाज देऊन बघ. बघते हा. खेरडे अगं ए खेरडे. अगं ए बाई खेरडे म्हटल्यावर येईल काय ती. एवढाच जर तुला मावशीचा पुलका बाई तुझा आवाज आहे. मी काय द्यायची तू तरी आवाज दे. मावशी काय म्हणाली. वास काढी मावशी. वास काढेल मावशी म्हणजे काय. तुला गंमत सांगते बघ. परवाच्या दिवशी माझं गावाला आलं मला न्यायला. हो म्हणजे कोण. माझं घरी. अच्छा तुझ्या घरी होय. ते आले मला गाडी न्यायला. आले तर आले त्यांच्यासाठी मी चिकन वड्याचा कार्यक्रम बनवला. चिकन वडे. चिकन वडे आणि ह्या मार्गशीर्ष महिन्यात बघा आमच्या घरात मार्गशीर्ष नाही लागेल. लवकर तुला परवती लागेल. चिकन बनवलं असेल चिकन वडे बनवायला घेतले तर ती वास काढून मावशीकडनं माझ्या दारात आली पडली आणि ती चिकन वड्याच्या वासाला आली. ही अशी वास काढून मावशी मला म्हणते का की काय म्हणाली. मग दिलंच की नाही तू. मावशी आली असल्यानंतर जावंच तू लागणारच ना. मग तुझी खास आहे मग तूच आवाज दे. बघ काय ना वास काढून मावशी आहे. बरं तू म्हणजे आवाज देणार नाही. दे. अगं मावशी अगं मावशी. ही नवीन म्हणते तरी काय. अरे काय म्हणाली.
अगं मावशी तिला काय अगदी आवड बरं हे बाई तूच आवाज दे तिला. मावशी अगे मावशी कांदा म्हटलं बोलू नका गं. अगं येते का लवकर आम्ही पोरी पण निघाले बाय मथुरीच्या बाजारी बघ. अगं थांबा 12वीची तयारी करते आणि मग येते. ये लवकर. कोणाचं आली आता 12 घालते ते आल्यावरच विचारूया तिला. तिथे पण 12 घालायला लागली की काय वय झालं 60 आता दुखतीला पाठ. वय झालं 60 आता दुखतीला पाठ. झाले मी पोरीनो म्हातारी. कशी येऊ सांगा मी बाजारी हे पहा आयुष प्रवीण चव्हाण यांच्याकडून आतापर्यंत संपूर्ण कार्यक्रमासाठी 201 रुपयाचं पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे पार्थ इलेव्हन संघाकडून मावशीसाठी 101 रुपयाचं पारितोषिक आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की मावशीने तेजस नवाले यांचं नाव घ्यायचं आहे. मावशी तेजस नवाले यांचं ठासून आणि घासून नाव जाऊ दे. तेजसराव ऐकताय ना, जरा हात वरती करा. तेजसराव फिरायला जाऊ आपण नॅशनल पार्कला. तेजसराव फिरायला जाऊ आपण नॅशनल पार्कला. खर्च करीन मी तुमच्यावर. तुम्ही फक्त साईन करा तुमच्या चेकबुकवर. आणि रसिका हो, या मावशीला लाईक करायला विसरू नका तुम्ही तुमच्या फेसबुकवर. अगं हे मावशी, आता काय फेसबुकचा जमाना नाही राहिला आहे, आता इन्स्टाचा जमाना आहे. अगं इन्स्टावरती हजारो कमेंट्स येतात मला. असं रोजच्या रोज. तेजसराव तुमच्यासाठी खास काठीत वेताची काठी मावशीची भरलीसाठी. तरी पण हे एडे तेजसराव लागलेत मावशीच्याच काठी. अहो कुठून वाद आला, काहीतरी जळलं वाटतं. नेहमी जळतच बसते. हो आम्ही कशाला जळायचं. अगं ते जाऊ दे,
जर बाजारात जायचं होतं मग अगोदर का नाही सांगितलं? अगं मावशी ते राहू दे, मी काय बोलते, तू कोणाच्या दारावर घालत होतीस ग? अगं ते सांगते, अगं बाजारला जायचं होतं मग अगोदर का नाही सांगितलं? अगं असं अचानक ठरलं म्हणून तुला नाही सांगितलं. अगं हे नागमोडी वाट जंगलातून आपण जायचं खरं, शिवाय आपल्या मालाला तेवढे भाव तरी आहे का? अगं आरुणी दिली, माल चांगला असला की भाव मिळेल पण आपल्याला. अगं या सरकारने एक योजना काढली माहिती आहे का तुला? आम्हाला नाही माहिती, तुला माहिती आहे का? अगं ती लाडकी बहिणीची योजना तुला नाही माहिती? अच्छा, हे लाडक्या बहिणीचेच प्रताप दिसतात, हे सगळे 1500 रुपयाचे माल आहे. काय 1500 रुपयात नाही, मेल्याने लाडक्या बहिणी दाखवलं आम्हीच आणि काय केलं, शेवटी दिल्या तुरी. अगं काय केलं माहितीये, 2-3 महिने पैसे पाठवले तेव्हा लाडका भाव तुझे घेऊन आला. अगं थांबा, हे अक्षय चव्हाणने पैसे दिले. अक्षय चव्हाण आमचे परम मित्र आहेत. सगळ्यांना एकदाच हात दाखव ना. या रेशमी बंधनाला कोणी म्हणतात मंगळसूत्र तर कोणी म्हणतात डोरलं. या रेशमी बंधनाला कोणी म्हणतात मंगळसूत्र तर कोणी म्हणतात डोरलं. अहो अक्षयराव, तुमचं नाव मी माझ्या हृदयात कोरलं. हो अक्षयराव ऐका, हिनं तर नाव तुमच्या हृदयात कोरलं, पण ऐका तुमच्यासाठी खास परातीत परात तांब्या पितेची परात, परातीत परात तांब्या पितेची परात, आणि हिला घेऊन जाल घरात तर तुमची आईच काढील वरात. हो अक्षयराव, आपण घरी नाही येऊ, आपण बाहेरच भेटूया. होय होय. हॅलो मावशी, आमचे मित्र युट्यूबर मित्र कोकणकर सूरज गायकर, कोकणकर सूरज गायकर यांच्याकडून नाव घेण्यासाठी 101 रुपयाचा पारितोषिक मावशी सूरज गायकर. काचेच्या बशीत बदामी हलवा. सूरजराव ऐकताय ना, काचेच्या बशीत बदामी हलवा. अहो सूरजराव, आधी पहिल्या बायकोला घालवा, नंतर मला बोलवा. ही काय म्हणते, आधी पहिल्या बायकोला घालवा, आणि जशी काही घरात जाऊन बसला. सगळ्यांच्या उरावरच बसली आहे. मारवायलाच बसली आहे. हो सूरजराव ऐका, साखरेचं पोतं सुईने उसवलं, साखरेचं पोतं सुईने उसवलं, आणि या पांढऱ्या मावशीनं फसवलं. अहो तुम्हाला या मावशीनं पावडर लावून फसवलं. क्या बात आहे मावशी. पावडर लावली म्हणजे काय पीठ लावून आले काय तोंडाला? नाही चुना लावलाय, चुना लावून आले चुना. जसा ती लोकांना चुना लावतेस ना आज तसा. हॅलो मावशी, अमोल उपडे यांच्यावर 101 रुपयाचा पारितोषिक. अमोल उपडे नाव हे घेते. बघितलेस काय, हा मावशी नावातच उपडा पडलाय, तुझ्यावरच उपडा पडेल आता. अहो अमोलराव बघा कशी जळते ती. श्रीकृष्णाच्या डोक्यावर असतं मोराचं पीस, श्रीकृष्णाच्या डोक्यावर असतं मोराचं पीस. हो अमोलराव, पडद्याच्या मागे येऊन भेटा, तुम्हाला देते मी स्पेशल पीस. युवराज बावधने यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक. मावशी नाव एकदम कडक होऊन जाऊ. युवराज बावधने. 1 कप चाय त्यात टाकली खारी. अहो युवराजराव ऐकताय ना, 1 कप चाय त्यात टाकली खारी. अहो युवराजराव, पण तुमचं नॉनकटच लय भारी. सर्व बक्षिसांचे आई सोलदाई किंवा केदारी मान्यवर कलामंच सत्यशर आहोत. हा युवराज काय भेटीवाला आहे काय? अगं लाडकी बहीण योजना काढली खरी, पण त्या योजनेचा सगळ्या महिलांना लाभ होतोय का? अगं तुम्हाला माहिती, तुम्ही महिला ज्या ज्या 1500 घेतात त्यांना माहिती. अगं आम्हीच दाखवलं आणि शेवटी 2-3 महिने चालू केली, नंतर बंद केली. आता काय 1500 यायला लागले तेव्हा काय माझा भाव म्हणजे माझ्या भावाने चुना लावला ते दिसत नाही. अगं भाव ज्यातला लुटून चालला. अगं हे सरकार किती लोकांना उल्लू बनवतंय, तरी पण लोक त्यांच्याच मागे. आता मतदान कोणाला करणार आहे? अगं ते मतदान मी करणार, शेवटी भाजपालाच करणार. नाही करणार, मनसेला करणार. अगं मनसेलाच करणार. 1500 तिथं मतदान. अगं 1500 किती तुझ्या अकाउंटमध्ये 1500 रुपये आले, पण जेव्हा गॅस 500 रुपये होता, आता 1500 रुपये झालाय. किती महागाई वाढले हे कोणाला दिसत नाही, फक्त 1500 रुपये येतात तेवढे दिसतात. हे बायकांना काय लावं ना, गॅस जेव्हा 1500 होता तेव्हा तुम्ही काय बोललात 1500 देतोय भाव. हो तेव्हा लगेच घेतला, तेव्हा तुम्ही सरकारला बोलायला पाहिजे होतं आम्हाला 1500 नको, त्याच्या बदल्यात सुरक्षा मागा. अगं महिलांना सगळ्यांनी लक्षात ठेवा की
ही लाडकी बहीण योजना काढण्यापेक्षा महिलांच्या सुरक्षेसाठी काहीतरी उपाय काढला पाहिजे होता. आज प्रत्येक सकाळी उठल्यावर बघा टीव्हीवर आज बलात्कार झाला, उद्या अत्याचार झाला, असा रोजच्या रोज बातमी असते. एक दिवस असा नाही गेला की ह्या राज्यात अशी घटना घडलीच नाही. रोजच्या रोज नवीन नवीन बातम्या असतात. त्यापेक्षा हे सरकार काय यांना काही करणार नाही. सरकार त्यांच्या पाठीशीच त्यांना हे करणार. त्यापेक्षा आपण यावर उपाय केला पाहिजे. अशा या नरदमांना भर चौकात जिवंत टाळले पाहिजेत, तरच हे कायदा व्हायचं बंद होतील. मावशी हे मात्र खरं बोलली. महिलांच्या सुरक्षेसाठी अजून काहीतरी सरकारने प्रयत्न केले पाहिजे. त्या 1500 नाही दिले तरी चालतील. फक्त आमच्या भावजा म्हणजे त्यांच्या भावजांचा दरवर्षी 5000 पगार वाढला तरी त्यांची बहीण खुश राहील. अगं हो, हे पण सगळ्यांना कळायला हवं, म्हणून लक्षात ठेवा. अगं मी तुला म्हटलं 12वीची तयारी करते, ते काय नाही झालं. हे बाई हिला काय झालं बघ आता. लागले. अगं काय सांगू, मला 11 मुलगे आहेत, पण काय फायदा. ते असतात बाहेर गावी. मी आणि माझा म्हातारा कुठेतरी एका कोपऱ्यात असतो पडू. अगं काय बोलली. अगं ते हे काय बोलते ते ऐक. अगं ती म्हणते 11 पोरं काढली की ढोलं काढली. अगं मी तिला समजावून सांग जरा. अगं तिची जीभ जड आहे ना. काय झालं माहिती आहे, ही जेव्हा पोटात होती तेव्हा तिच्या आईशीने मटण खाल्लं होतं आणि ते मटण अडकलं घशात, ते तुकडा अडकलं घशात, ते हिच्या जिभेवर परिणाम झाला. म्हणून तिच्या जिभेवर परिणाम झाला. आणि हिच्या जिभेवर कसा परिणाम झाला ते काय नाही सांगितलं. तिला ना लहानपणी बेडका हिच्या आईशीने बेडकांना मारलं होतं म्हणून ती मोनी झाली. असं होय. अगं काय झालं म्हणजे मी आणि माझा म्हातारा एका कोपऱ्यात कुठेतरी असतो पडून. मुलगे लहान असतात तेव्हा बरं असतं ग. माझा भावा, माझा सोन्या हे जर उद्या मोठे झाले ना तर कानात मुततात. आणि एकदा का लग्न झालं मग माझं सोनं कुठे आणि माझं पिल्लू कुठे. आणि अगं बायकांच्या मेकअपसाठी हजारो रुपये असतात त्यांच्याकडे खर्च करायला. पण आईवडिलांच्या औषधाचं डब्यातलं औषधाचं एखादं पाकिट संपलं तर 100 रुपये त्यांच्या खिशात नसतात. त्यापेक्षा मुलगी बरी. अहो एखादी घरात एखादी वाईट घटना घडू दे, कुठे का लांब असे ना, पडत झडत धावत पळत पण तिथे पोचणारच. पण ही बातमी मुला जर कळाली ना तर मुलगा पहिला बायकोला विचारणार काय करायचं. बायको सांगणार सांगा तयारी झाली असली तर घ्या उरकून, आपण जाऊ. म्हणून तू 12वीची तयारी करत होती. आपण जाऊ 12व्याला. अहो आपल्यावर घेऊ नका. हे आज माझ्या बाबतीत घडलंय, कदाचित हे तुमच्या बाबतीत पण घडू शकतंय. म्हणून सांगते लेकीला वाढवा, लेकीला वाचवा. अहो जन्म द्यायला आई पाहिजे, राखी बांधायला बहीण पाहिजे. जन्म द्यायला आई पाहिजे, राखी बांधायला बहीण पाहिजे. गोष्टी सांगायला आजी पाहिजे, हट्ट पुरवायला मावशी पाहिजे. गोष्टी सांगायला आजी पाहिजे, हट्ट पुरवायला मावशी पाहिजे. आयुष्याच्या साथीला मैत्रीण पाहिजे, आयुष्याच्या सोबतीला मैत्रीण पाहिजे. जीवनाच्या साथीला बायको पाहिजे. अहो हे तर सारं घडायला आधी एक मुलगी तर जन्माला यायला पाहिजे. आधी एक मुलगी तर जन्माला यायला पाहिजे. हॅलो मावशी. नमन कलाकार दिलीप गावणकर, नमन कलाकार दिलीप गावणकर यांच्यावर संपूर्ण कार्यक्रमासाठी व खास कर मावशीसाठी नाव घेण्यासाठी 201 रुपयाचं पारितोषिक आहे. मावशी दिलीप गावणकर. गेले होते पंढरपूरला अण्णा लाल लाल पेटा. गेले होते पंढरपूरला अण्णा लाल लाल पेटा. अहो दिलीपराव, जर तुम्हाला मावशीची आठवण आली तर विराट प्लॅटफॉर्म क्रमांक 5 वर येऊन भेटा. त्याचप्रमाणे मावशी राजकुमार राऊत यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक नाव घेण्यासाठी. राजकुमार राऊत. पौर्णिमेच्या रात्री चंद्राला लागते चाहूल. पौर्णिमेच्या रात्री चंद्राला लागते चाहूल. राजकुमार राव, तुमच्या जीवनात टाकते मी पहिला पाऊल. अगं हे मावशी, आपल्याला बाजारात जायला उशीर होतोय तर मी काय सांगते ते आहे. हॅलो. त्याचप्रमाणे मानव बाने यांच्याकडून आमच्या मावशीसाठी 50 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. पण त्यांचे आम्ही 27 आहोत. रसिको, ओम शिवसाईधाम मंदिर अध्यक्ष सन्माननीय मनीष राऊसाहेब. ओम शिवसाईधाम मंदिर अध्यक्ष सन्माननीय मनीष राऊसाहेब यांच्यातर्फे गेली 30 वर्ष या ठिकाणी अनेक कार्यक्रम होत असतात. आणि आमच्यासाठी सलग 5 वर्ष स्टेजवर आम्ही कार्यक्रम करतोय. ही आमच्यासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे. मनीष साहेब, तुमचे आम्ही 27 आहोत.
माधव चंदूरकर यांना पण मावशी खूप आवडलेली दिसते. माधव चंदूरकर. बासरीशिवाय बास नाही, प्रेमाशिवाय आस नाही. अगं मावशी ह्यो कुठला आणि बा ह्यो कधी अगं हे सातवी बोलली ना मला, सातवी. अगं मुलगी पाहिजे ना, तुला सांगत होते 12वीची तयारी करते. लग्नाच्या अगोदरचं विरळ स्टेशनवरचं अगं लग्नाच्या अगोदर हे बघा, हिला बघा कुठं पोचले ती लग्नाच्या अगोदर. म्हणजे लग्नाच्या अगोदरच वाटतं बाळ खेळावलं वाटतं मांडीवर. ए माझ्यावर जावंच नको तू हा. माझी बरोबर करूच नको तू, सांगते तुला. बासरीशिवाय बास नाही, प्रेमाशिवाय आस नाही. आणि माधवराव, तुमच्याशिवाय या मावशीला पटवायचा कोणाचा घास नाही. एवढ्या कारांनी नावं घेतली, अजून मावशीला पटवायचा कोण राहिलाय काय? हा तो आता आला होता. अगं पण छोट्या किती वास येतोय बघा, किती दळते बघा. अशी नेहमी तू दळत असते मावशी. अगं तुलाच वास येतोय का? रात्री पावट्याची भाजी खाल्ली होती का? अबो मी काय म्हणते, एवढ्या सगळ्यांना मी एकच सांगते, इवल्या इवल्या वेलीचा इवल्या इवल्या देश, इवल्या इवल्या वेलीचा इवल्या इवल्या देश. आणि मावशीची जर एवढीच आठवण येत असेल तर मावशीला घाटकोपरच्या स्टेशनवर येऊन दे. हे मावशी, आपल्याला आता बाजारात जायला उशीर होतोय, तर आपण निघूया का? अगं हो, जायचं का? आम्ही केदारी कला मंचाचे कलाकार. आमची दादागिरी आमचा दरारा, काल पण आज पण आणि उद्या पण. आम्ही केदारी मार्लेश्वर कला मंचाचे कलाकार. आमची दादागिरी आमचा दरारा, काल पण आज पण आणि उद्या पण. मनीष राऊत साहेब, तुम्ही फक्त आवाज टाका, तुमच्यासाठी काय पण, कधी पण आणि कुठे पण. अगं थांबा. अगं काय झालं? अगं बाजारला जायचं खरं, पण घेतलं काय नेसलं काय तर सांगितलंच नाही. हे बघ, हे काय तुला सांगायला पाहिजे. तुला जर विचारायचं असेल तर प्रत्येकीला विचार, काय काय घेतलं ते. म्हणजे असं म्हणते प्रत्येकीला विचारू. हा ये तू सांग. अगं असं म्हणतात मी सांगणार आणि हे सांगेल काय? हा तू सांग पहिलं. अगं बाईच्या तोंडाला आधी अगं ही काय म्हणते आहे? अगं तिला काय विचारलं तू? अगं ही सांगते नाव आणि ही मध्ये आले हलवा करायला. अगं तू काय घेतलं? अगं तेच सांगते ती, घेतलाय तिने हलवा असं ती म्हणते. म्हणजे गाजराचा हलवा घेतलाय तू? हा मग चल बाजूला. अगं तू काय घेतलं? अगं तू काय घेतलं बाजारात जाण्यासाठी? वही माझी लहान शिंगार केलं छान. माझ्या माठात घेतलंय थंडगार ताक, त्या टाकली तुळशीची पान. हे तू ताक घेतलास विकायला? चल मग मागे. अगं इकडे पुढे. काय ग? अगं तू काय घेतलास बाजाराला विकण्यासाठी? मावशी मी की नाही खवा घेतलाय बघ. काय घेतला? अगं खवा. अगं राधे, हिरे बघ काय घेतलंय ते. अगं काय घेतलं नाही? अहो
विक्रीला हिने घेतलाय खवा, बाजाराला विक्रीसाठी हिने घेतलाय खवा. ज्यांना हवा त्याने मागून येऊन लावा. लाईन 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 खवा घ्यायला लाईन नको लावायला का? अजून काहीतरी बघ घेतलंय. अजून काय घेतलं? राजू तू इकडे ये ग. हवा हवा बोलली रे. तुझंच ग. काय म्हणते इकडे लक्ष दे. अगं मावशी मी की नाही काय घेतलं असं ओळख बघू. मी तुला सांगते आम्ही काय घेतलं तर. अगं मावशी आमचे हे चष्मेवाले आहेत ना, त्यांनी रात्री टाकलं आणि मी सकाळी हलवलं. अजून काय टाकलं? आता ते त्यांना विचार. अगं ते काय टाकायचं ते टाकू दे आणि काय हलवायचं ते हलवू दे. काय माल घेतला तो सांग. अगं मावशी मी की नाही ताक घेतलंय बघ ताक. ताक घेतलंय? अगं हो. हा ताक घेतलं मग चालू बाजूला. अगं तू काय घेतलं? अगं राहते ही बघ काय बोलते ती. अगं ते एक काय बळी एक कैरी असा घेऊन शृंगार करायला लागतो बघ. अगं इकडे ये इकडे. तू काय घेतलं बाजाराला विकायला? हा काय घेतलं इथे? कोणाचं? अगं राधे ही बघ काय म्हणते ती. अगं ती काय ना विचारलं तू बाजाराला विक्रीसाठी काय घेतलं? तर म्हणते दूध. अगं ती म्हणते दूध घेतलं दूध. हा पण मी विचारलं कोणाचं? तर म्हणतो माझं. अगं ते बरोबर आहे ना. अगं तिच्या गाई म्हशी त्यांचं दूध ते तिचंच नाही तर माझं बोललं ना. गाई म्हशी तो दूध घेतलं म्हणून. अगं ही बघा लहान पोरगी आहे, सांभाळून घ्या बरं हिला आमच्या पोरीला. तू बाजारात विकायला काय घेतलंस? ही विचारते. हा? हो हिला काय म्हणते? अगं गोळे गोळे कसले गोळे? अगं ती म्हणते लोण्याचे गोळे घेतले गोळे. हा म्हणजे लोणी विकायला घेतलं बाजाराला. काय झालं तुला? चला दोघी बाजूला व्हा. अगं प्रत्येकाने आपापल्या परीचा माल घेतलाय. आपापल्या परीने घेतलाय. हो चला उशीर होते. चला जाऊया अगं बाजाराला. मावशी असं काय करतेस? आम्हा साऱ्या पोरींना विचारलं आणि तू काय घेतलंस ते नाही सांगितलंस बघ. अगं मी काय सांगायलाच पाहिजे? अगं हो तर त्याशिवाय मायाची विक्री कशी होईल? अगं सांगायलाच पाहिजे. मग एक सांगते तर. अगं बाजाराला विकण्यासाठी मी घेतली ताडी. बाजाराला विकण्यासाठी मी घेतली ताडी आणि नेसली पण नऊवारी साडी. ते कशी मावशी घेतली? छान आहे का तुझी साडी? अगं मी ताडी का घेतली माहिती आहे का तुला? अगं अगं तुम्ही साऱ्या चिकण्या पोरी, या सगळ्या पोरांच्या नजरा तुमच्यावर आणि मी माझ्या म्हातारीकडे कोण बघणार म्हणून मी मुद्दामच साडी घेतली. बाई हल्लीच्या काळी म्हाताऱ्यांवरच नजरा जास्त असतात. बरोबर आहे. अगं मी मुद्दामच साडी घेतले. निदान हे बेवडे तरी माझ्याकडे बघतील म्हणून मुद्दाम साडी घेतली. आज कोण आले बघितलं काय? ओळखते? अगं हे आपले मित्रच आहेत ओंकार पड्याल. बाकीचे नाराज होतील त्यांना आज दाखवलं असतं. या कार्यक्रमासाठी शाहीर ओंकार पड्याल तसेच बापू दादा हे कार्यक्रमाला उपस्थित आहेत. सगळ्यांना मंडळाच्या वतीने हार्दिक अभिनंदन. अगं हे बाई काय घेतले ते सांग. आपण बाजारात जरा त्याला उशीर होते. आपण बाजाराला जाऊया.